हॅलो, नमस्कार. मागील भागात पाहिलं की सियाच्या पायाला जखम झाली असते तर यश पूजा करतो. आता पुढे सुगंधा, अगं हिला काय झालं? जाताना तर 2 पायावरच गेली ना. दारात आल्या आल्या यशच्या हातावर सियाला बघून नंदाच्या तोंडाचा पट्टा सुरू झालेला. पण आता तिच्या तोंडाला लागण्यास सुगंधाला काडी मात्र रस नव्हता. तर यशला तर कायच असणार. त्याने तर स्पेशल दुर्लक्ष करत तो सरळ आपल्या डॉलला आपल्या खोलीकडे घेऊन जाऊ लागला. त्याने खोलीत येत लगेच सियाला आपल्या त्या किंग बेडवर अलगद ठेवली आणि तिच्या पाठीला उशाचं टिकण लावलं. सिया त्याची ती काळजी बघत होती. त्याचं असं काळजी करणे नेहमीच तिला भारावून सोडत होतं. यशने हळूच सियाच्या पायाला हात लावला, पण तितक्यात एक वेदनादायी हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला आणि डोळे टचकन पाण्याने भरून आले, ज्यावरून यशला समजले की तिला खूप जास्त लागलं आहे. त्याने मान वळवून सियाकडे बघितलं तर आता वेदनेत तिचा चेहरा लाल होत आला होता. जे बघून यशला तर आता त्या डॉक्टरांचा जीव घेऊ वाटत होता, जो फोन करून सुद्धा आतापर्यंत तिथे पोहोचलेला नव्हता. पण कुणीतरी सांगा या हिटलरला की यात त्या डॉक्टरांची काहीच चूक नाही आहे बाबा. एकतर हा हिटलरच आपल्या डॉलच्या काळजीने फास्ट ड्राईव्ह करत आलेला, मग त्यात ते डॉक्टर काय करणार ना. यश काही बोलणारच की साधना डॉक्टरांसोबत वर आली. तर आपलं 200 किलोचं पोतं सुद्धा कसं तरी डुलत चालत वर पोहोचलं होतं. जे बघून यशच्या भुवया जुळल्या. पण सध्या तरी त्याचा फोकस त्याची डॉल आणि तिची जखम होती. त्याने एक नजर समोर थरथरणाऱ्या डॉक्टरवर टाकली, जो फक्त त्याला बघूनच कापायला लागला होता. त्याची नजर बघता डॉक्टर सरळ जाऊन सियाच्या पायाशी बसले आणि त्यांनी सियाच्या पायाला टच केलाच की पुन्हा सियाच्या तोंडून वेदनाची किंकाळी आली आणि तिचा हात जवळ असलेल्या यशच्या हातावर घट्ट झाला. डॉक्टर. तसाच यशचा करडा आवाज तिथे घुमला. तसे डॉक्टरांसोबत नंदाच्याही पाठीचे मणकेच ताठ झाले. सॉरी सर, बोलून डॉक्टर आता अलगदच सियाचा पाय बघू लागला. इकडे यशने आपल्या हातावर असलेल्या सियाच्या हातावर आपली पकड घट्ट करत तिला डोळ्यांनीच धीर देऊ लागला. मिस्टर किर्लोस्कर, जखम तितकी मेजर नाही, पण सावधगिरी बघता त्यांनी 2 दिवस तरी आपल्या पायावर भार देता कामा नये. सोबतच मी स्प्रे आणि काही टॅबलेट लिहून देते, ज्यामुळे त्यांची सूज आणि पेन दोन्ही कमी होतील, बोलून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन याच्या हातात दिले आणि काळजी घ्यायचं सांगून निघून गेले. सुगंधा सुद्धा त्यांच्या मागे गेली. तर नंदा नावाचं पोतं अजूनही तिथेच बसलं होतं. आता काय करणार? आधीच इतक्या पायऱ्या चढून आल्याने तिला धाप लागले. त्यात आता पुन्हा त्या पायऱ्या उतरून जायला तिच्या जीवावर आलं होतं. आजी, आता तिला थोडी रेस्ट करू दे, तू चल खाली, यश म्हणाला आणि जाऊ लागला. तशी नंदा सुद्धा त्याच्या मागे जाऊ लागली. त्याशिवाय तिला दुसरा पर्याय सुद्धा होता का? अरे देवा, हा वाडा बनवताना सगळा विचार केला होता, पण हा विचार केला नाही की या पायऱ्यांच्या जागी एखादा विजेचा पाळणा लावून घ्यावा. काय करणार? तेव्हा या म्हाताऱ्यामुळे माझं डोकं सटकलं होतं ना. आता म्हाताऱ्याला सांगते मला उचलून घ्यायला. जेव्हा त्याची कंबर मोडेल तेव्हा समजेल त्याला या इतक्या पायऱ्या चढणं किती जीवावर येते ते. नंदा एक एक पायरी उतरत आपल्या अहोंच्या नावाने खडे फोडत होती. इकडे सिया सुद्धा सगळे गेले तसे आपले डोळे मिटून पडली. औषधांच्या गुंगीमुळे तिला सुद्धा लगेचच झोप लागली. मॉम, सिया आता झोपली आहे, तिला काही लागलं तर बघशील, मी थोडं ऑफिसला जाऊन येतो, बोलून यशने आपला गॉगल चढवला आणि तसाच बाहेर निघून गेला. त्याची सुगंधा किचनमध्ये निघून गेली. आता नंदा सुद्धा आपल्या खोलीतच होती.
किर्लोस्कर एंटरप्राइज. इकडे यश पुन्हा ऑफिसला आला. आता तो थोडा रिलॅक्स होता, कारण पूजा सुद्धा झाली होती आणि सियाने आपला उपवास सुद्धा सोडला होता. फक्त तिचा पाय बरा नसल्याने थोडी चिंता होती, पण आता ती घरी आहे म्हटल्यावर तितकी काळजी नव्हती. यश आपल्या केबिन मध्ये आला. त्याचं थोड्याच वेळात कृष्ण येऊन त्याला मीटिंग असल्याचं सांगितलं, जी त्यानेच थोड्या वेळापूर्वी पोस्टपोन करून घेतली होती. तसा बोलत यश क्रिस सोबत आपल्या मीटिंग साठी निघून गेले. सायंकाळी सगळे घरी आले. तसं सुगंधाने त्यांना चहा नाश्ता दिला. आतापर्यंत नंदा सुद्धा आपली झोप पूर्ण करून तिथे आली होती. तसा सुगंधाने तिला सुद्धा हातात चहा दिला. यश सुद्धा आता तिथेच आपली कॉफी पीत होता. सुनबाई, छोट्या सुनबाई कुठे आहेत? शामराव आपली नजर टाकत बोलले. आले तेव्हापासून त्यांना सिया कुठेच दिसली नव्हती. बाबा, ते सियाला थोडं बरं नाही, तर ती आराम करत आहे. का? काय झालं त्यांना? शामराव हातातला कप खाली ठेवत बोल. तसं सुगंधाने त्यांना दुपारचं सगळं सांगितलं. बरं, डॉक्टरांना दाखवलं ना? काही सिरियस तर नाही? श्रीकांत. नाही अहो, काही सिरियस नाही, सुगंधा म्हणाली. त्यानंतर शामराव, श्रीकांत आणि यश फ्रेश व्हायला आपल्या खोलीकडे निघून गेले. सुगंधा सुद्धा ते सगळं घेऊन किचन मध्ये निघून गेली. तर नंदा आपल्या रोजच्या कार्यक्रमात बिझी झाली. इकडे यश खोलीत आला तर सिया उठली होती, पण आता ती बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत होती, ज्यामुळे तिला वेदना सुद्धा होत होत्या. जे बघून यश पटकन समोर आला. त्रास होतो आहे का? डॉक्टरांकडे जायचं? सियाच्या पायावरच्या हाताला बघून यशने काळजीने विचारलं. तसं आता कुठे जाऊन सियाचं लक्ष त्याच्यावर गेलं. नाही, त्रास नाही, पण बोलून सियाने मान खाली घातली. वॉशरूमला जायचं होतं. तिचा तो अवघडलेपण बघून यशने हळूच विचारलं. तसे सिया चकित झाली आणि त्यालाच बघू लागली. किती अचूक ओळखलं होतं त्याने तिच्या मनातलं. सियाने खाली मानेने होकार दिला. तसं यशने स्मित केलं आणि समोर होत तिला उचलून घेतली. त्यात काय मग, मला सांगायचं, मी केली असती मदत. उगाच स्वतःला त्रास करून घेत होतीस. यश बोलत बोलत सियाला वॉशरूम मध्ये सोडली. जमेल ना की आणखी मदत लागेल? तसं असेल तर सांग, मी मॉमला नाही तर मेडला बोलावून घेते. नाही, मी करते, सिया हळूच खाली मानेने बोल. याचं असं प्रेमाने वागणं तिला लाजवून सोडत होत. बरं, तू कर, मी आहे बाहेर. झालं की आवाज दे. बोलून यश बाहेर गेले आणि त्याने बाहेरून दार ओढून घेतला. तशी आज सियाच्या ओठांवर एक गोड स्माईल आली. बाहेर यश इकडून तिकडे फेऱ्या मारत सियाच्या हाकेची वाट बघत होता. थोड्याच वेळात जशी सिया फ्रेश झाली आणि तिने दार ठोठावला, तसा यशने लगेच उघडून तो आत गेला. त्याने सियाला पुन्हा उचलून घेतली आणि बेडकडे घेऊन आला. तिला हळूच बेडवर बसवून तिच्या पाठीला उशाचं टेकून लावलं आणि तो सुद्धा फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेला. अहो, यश बाहेर आला तसा एका नाजूक आवाजाने त्याचं लक्ष तिकडे गेलं. थँक यू, तुमच्यामुळे माझा व्रत पूर्ण झाला. तुम्ही ती पूजा केली नसती तर. बोलून सिया गप्प झाली.
यश तिला निरखून बघू लागलं. आज त्याला आपली डॉल वेगळी वाटत होती. असं काही होतं जे आज बदललं होतं. आज त्याला आपल्या डॉलच्या डोळ्यात अवघडपणाऐवजी लाजेची छटा दिसली, जी दिसायला जरी पुसटशी असली तरी यशच्या हृदयाला भेदून गेली. डॉल, आता तुला कसं सांगू की तो व्रत पूर्ण करून मला काय मिळालं ते? तुझ्यासाठी तोच काय तर अशा कुठल्याही पूजा जे मला तुझ्या आणखी जवळ आणेल ते करायला तर मी नेहमीच हजर असेल. मी मी असताना माझ्या डॉलचं कुठलंच व्रत, कुठलीच पूजा कधीच अधुरी राहणार नाही, हे मी स्वतःलाच वचन देते. तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. यश सियाला बघत मनात बोलत होता. अहो, काय झालं? असं गप्प का झालात? सिया त्याला अचानक गप्प झालेलं बघून बोलते. काही नाही, तुला थँक्यू बोलायची गरज नाही, यश म्हणाला आणि तसाच बाल्कनीत गेला. त्याने हातातला टॉवेल तिथे वाढवायला घातला, मग आत येऊन आरशासमोर रेडी होऊ लागला. सियाची नजर आज त्याच्यावर काही केल्या हटत नव्हती. त्या थोड्याशा विखुरलेल्या केसात तो तिला खूप हँडसम वाटत होता. त्यात नुकताच फ्रेश झाल्याने त्याच्यातून येणारी तो हलका हलका बॉडीवॉशचा सुगंध तिला वेड लावत होता, मंत्रमुग्ध करत होता. सिया तो सुगंध स्वतःमध्ये सामावून घेत होती. जणू आपल्या कानामध्ये आजही राधा वेडी होत होती. यशने आपलं आटोपलं आणि शेवटी त्याने स्प्रे मारला आणि झाली. तिकडे सिया पूर्णच गुंग झाली की पापणीही न हलवता त्यालाच एकटक बघू लागले. यश तिथून बाजूला झाला तरी सिया त्याच दिशेने बघत होती, जे बघून यशला आश्चर्य वाटलं. अचानक सुगंधाने येऊन आवाज दिला तेव्हा कुठे जाऊन सिया दचकून भानावर आली आणि तिने स्वतःला सावरत इकडे तिकडे पाहिलं तर आता यश सुगंधासोबत बोलत होता, जे बघून सियाने गालात हसत आपल्या डोक्यावर टपली मारली. बुद्धू मुलगी कुठली, सियाने स्वतःलाच म्हटलं आणि हसू लागली. सिया बारा, तुझ्यासाठी डिनर इथेच पाठवते. यश, तू खाली येतोस की तुझं सुद्धा डिनर इथेच पाठवू? सुगंधाने यशला विचारलं. मॉम, आमच्या दोघांचंही डिनर इथेच पाठवून दे, यशने सांगितलं. तशी सुगंधा निघून गेली. थोड्याच वेळात मेट दोघांचाही डिनर घेऊन आली. यशने सियाला उचलून सोफ्यावर घेतलं आणि दोघांसाठी डिनर सर्व केलं. नंतर पुन्हा मेट ते सगळं घेऊन गेली. यशने पुन्हा सियाला अलगद बेडवर सोडलं. या सगळ्या सियाची एकदाही यशवरून नजर हटली नव्हती. आज पहिल्यांदा यशला बघून तिच्या पोटातही फुलपाखरं उडायला लागली. आता बघू यशचे प्रेम आणि सियाची नवीन उमगली भावना कोणतं वळण घेते ते पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा पाठिंबा हाच मला समोर लिहायला प्रेरणा देतो. धन्यवाद.